गरम गरम ब्रेड, कोबीची भजी नाश्ता आहे. पावसाळी दिवस आहेत ना, थोडा पाऊस पडला आहे, गरम खायला बरं वाटते. कोबी बारीक किसून घेतात, मी काही करत नाही. मिक्सरमध्ये काढलेले कोबी, ओली मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि लाल तिखट मीठ. बाकी ह्याच्यामध्ये बेसन पीठ आहे. कॉर्नफ्लोअर मी थोडंसं होता म्हणून टाकले, नसेल तर तुम्ही तांदूळ पीठ टाकू शकता. तेल तापलेलं आहे, गरमागरम भजी तळून घेऊया. कुरकुरीत छान होतात. ब्रेड सॉस बरोबर आपण सर्व करायचं आहे. चला, तेल तापेपर्यंत आपलं विठ्ठलाचं गाणं म्हणू. काय तुम्हाला आवडते तेवढं कामाचा ताण कमी होतो. नवीन गोष्टी मी शिकत असते, यूट्यूब बघते, माझं पण टाकत असते. काल एक नवीन गोष्ट त्याच्यात शिकले की एका लहान डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये चहा पावडर, साखर घालून ठेवायचं मध्ये वाटी. त्याच्यात पडलेल्या पाण्यानं मेहंदी होते. म्हटलं वेळ आहे, लावून बसूया दुपारी. झोपून टाकले. इतकं छान रंगलेलं आहे, करून बघा हा प्रयोग, खूप छान रंगले. म्हटलं नवीन नवीन शिकायला काय हरकत आहे. तेल तापलेलं आहे. विठ्ठलाचं गाणं होऊ दे ना. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. महिमा साधे थोर तुझ एका, साजे महिमा थोर तुझ एका, तुझ एका. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. एकदम कुरकुरी, खमंग, तांबूस होता. पीठ पातळ वाटलं तर तुम्ही बेसन पीठ, कॉर्नफ्लोअर, तांदूळ पीठ मिसळा. पीठ मळायला काय पाण्याची आवश्यकता लागलं नाही. कोबीला सुटलेल्या पाण्यामध्ये मीठ तिखटाच्या भजे होऊन जातात. काय आहे ना, दररोज नवीन शिकण्यामध्ये एक आनंद मिळतो. तुम्ही मेहंदी लावा, गाणं लावा, भजन म्हणा, तुम्हाला जे आवडते ते कर. आपल्या घरात आपण नाचू गाऊ शकतो, कोणाची बंदी नाही. रोज नवीन घेण्याचं आस्वाद घेऊ. मेहंदी बघा, इतकं मला आवडले, खूप लाल झाले. काही नाही, एक पातेलं बाद करून टाकायचं, आनंद घ्यायचा. त्याच्या ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलं, खराब करून टाकलं. थोडं पुढे गेलं, लक्ष नसलं की त्याकडे काही लावायचं नाही म्हणे. एका भगिनीने दाखवले, मला माहिती नाही अजून. हे कलोंजी आणले, मी भाजून ठेवले. बारीक करायचं आणि तसंच लावायचं. आता प्रयोग करणार, वाटलं केस काळे तर तुम्हाला नक्की दाखवणार. काय ना, आपल्याला येते ते लोकांना शिकवायला पाहिजे, आपलंही नॉलेज वाढतं. मी काय स्वतः हे नाही, मी पण यूट्यूब बघून काही गोष्टी शिकवते. माझं जे आहे ते मी टाकते. तुम्ही मला सगळ्यांनी लाईक करताय, शेअर करताय, बऱ्यापैकी मला प्रोत्साहन मिळतो. सबस्क्राईब करताय आणि अजूनही या डिशला कराल असं अपेक्षा आहे माझी. चला, आता संपवणार आहे काम. थोडं गॅप घ्यायला ना, त्याच्या आधी हे बघा.
गरमागरम पकोडे, ब्रेड सॉस आणि गरमागरम पकोडे. धन्यवाद. आनंद घ्या. झालं, दुसरा गाणं पण तयार झाला. सगळ्यांचं प्रोत्साहन मिळतो म्हणून मला उत्साह वाटते करायला.